मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून सुप्रसिद्ध साहित्यिक कविवर्य अरुण म्हात्रे हे आज आपल्याशी साहित्यामधल्या आपल्या जीवनाशी जडलेले जे निगडित रंग आहेत त्याविषयी भाष्य करणार आहेत। आणि अरुणजींचं आगमन आदरणीय आयुक्त साहेबांसमवेत या ठिकाणी होत आहे। उंच माझा झोका या या मालिकेचं जे शीर्षक गीत आहे ते अरुणजी म्हात्रेंचं आहे, त्यामुळे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात हा जो उंच माझा झोका आपण सर्वांनी अनुभवलेला आहे त्यांच्या कवितेचा तो या निमित्तानं आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं पुन्हा एक वार अनुभवतो आहोत। मराठी कवितेला स्वतःचं असं एक वलय निर्माण करून देणारं अरुण म्हात्रेजींसारखं व्यक्तिमत्व, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा आजचा जन्मदिवस आपण सारेजण अतिशय उत्साहानं संपूर्ण जगभरात साजरा केला जात असताना, मराठी भाषेचा गौरव केला जात असताना आपल्या समवेत हा मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी अरुणजी म्हात्रेंसारखं अतिशय ताकदीचं व्यक्तिमत्व या निमित्तानं उपस्थित आहे। ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय भाग्याची गोष्ट। केवळ कविता नाही, म्हणजे कवितांचं सादरीकरण नाही, केवळ कवी नाही तर शेकडो हजारो जुन्या नव्या कवींच्या कविता मुखोद्गत असणारं अरुणजी म्हात्रेंसारखं व्यक्तिमत्व आहे। म्हणजे नव्या पिढीतल्या कवींना अक्षर चळवळीच्या माध्यमातून एक नवं व्यासपीठ अरुणजींनी खुलं करून दिलेलं आपल्याला दिसून येतो। महाराष्ट्रातलं असं कुठलंही गाव नसेल जिथे अरुण म्हात्रे हे नाव माहीत नाही, कारण की खुर्द बुद्रुक अशा खेड्यापाड्यातल्या सगळ्या कवींना अतिशय जवळचं वाटणारं असं हे व्यक्तिमत्व आहे। म्हणजे कवितेसाठी स्वतःची नोकरी सोडून कवितेसाठी वाहिलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे। गेली 50हून अधिक वर्ष मराठी कवितेला समर्पित असणारा मराठी कवितेचा राजदूत कोण असेल तर ते अरुण म्हात्रे आहेत, असंही म्हटलं तर वावगं ठरू नये। आणि म्हणूनच सन्माननीय आयुक्त साहेबांना आज विनंती आहे की आज अरुणजी म्हात्रे यांचं स्वागत मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं, नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीनं त्यांनी शाल आणि ग्रंथभेट त्यांना देऊन करावं। सन्माननीय आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते अरुणजींचं सन्मान होतो आहे, स्वागत होतं आहे। बुकेऐवजी बुक प्रदान करणारी आपली परंपरा आहे, त्यामुळे आज हा आपण मराठी भाषेचा गौरव कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन करत असताना मराठी साहित्य विश्वात ज्यांच्या कवितेचा स्वतंत्र ठसा उमटलेला आहे असं अरुणजींसारखं व्यक्तिमत्व आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं औचित्य साधून आपण नुकतेच अनेक कार्यक्रम केले, सातत्यानं मराठी भाषेचा जागर आपण करीत असतो। आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन आयाम या सगळ्या मराठी भाषेच्या संवर्धन विकासाला मिळालेले आपल्याला दिसून येतात। आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं, या मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्याला शुभेच्छा द्याव्यात आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। सन्माननीय आयुक्त साहेब। सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। आजच्या या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि अनेक मालिकांमधून, गाण्यांमधून, कवितांमधून आपल्या सर्वांना परिचित असलेले आणि माझे ज्येष्ठ मित्र श्री अरुण म्हात्रे सर, मंचावर उपस्थित आपले अतिरिक्त आयुक्त, समोर उपस्थित आपले सर्व उपायुक्त, विभाग प्रमुख, सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधू भगिनींनो, 27 फेब्रुवारी हा मराठी साहित्याचा मानदंड असणारे साहित्यिक म्हणून आपण ज्यांना गौरवतो असे कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून 2013 पासून आपण राज्यभर साजरा करत असतो। आणि या निमित्ताने मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेची ख्याती याबद्दल सर्वदूर चर्चा देखील होत असते।
आणि मला आनंद आहे की आपण न चुकता दरवर्षी नवी मुंबई महापालिकेच्या आपल्या एम्पी थिएटरमध्ये हा कार्यक्रम साजरा करत असतो. गेल्या वर्षी देखील या कार्यक्रमासाठी बागवे सर उपस्थित होते आणि आपण सर्वांनी या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कवितांचा आनंद घेतला होता. आणि आज आपण हा मराठी भाषा गौरव दिन हे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या सह सादर करीत आहोत. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषा गौरव दिन म्हटलं की अर्थातच आपल्याला कविवर्य कुसुमाग्रजांची आठवण येते आणि त्यांच्या अनेक प्रसिद्ध कविता आपल्या सर्वांना माहिती आहेत. जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार असो, किंवा स्वातंत्र्य देवतेची विनवणी असो, किंवा आपल्या शाळेत अभ्यासक्रमामध्ये असलेली त्यांची प्रेमाची कविता असो, या सर्वच कविता, नटसम्राटसारखं त्यांचं नाटक, ययाती देवयानी कौतेय यासारखी त्यांची नाटकं, या सर्वच त्यांच्या कलाकृतीचं स्मरण आपण करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या सर्व साहित्यकृतीमधून हे मराठी साहित्याचं जे समृद्ध केलेलं त्यांनी जे दालन आहे त्याचं देखील आपण स्मरण करतो आणि त्याचा आनंद घेतो. आणि या निमित्ताने आपण कुसुमाग्रजांची आठवण आणि पर्यायाने मराठी भाषेची आठवण ही आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये स्थान घेऊन असते. 1987 साली कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ हे सर्वोच्च साहित्यिक सन्मान त्यांना लाभला आणि 91ला पद्मभूषण या सन्मानाने त्यांना भारत सरकारने सन्मानित केलं होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्या सर्व कवितांमधून असेल किंवा त्यांच्या नाटकांमधून असेल, नटसम्राट तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने पाहिलेलं नाटक असेल. आपण पाहिलं ते मानवी जीवनाचं सार आपल्या साहित्यातून एका विशिष्ट शैलीने, एक अभिजात शैलीने मांडण्याचं आणि मराठी साहित्याला समृद्ध करण्याचं कौशल्य कुसुमाग्रजांकडे होतं. आजही नटसम्राट पाहताना त्या कथेचं कौतुक करावं का त्या भाषेचं कौतुक करावं का त्या भावनांचं कौतुक करावं, अशा अनेक गोष्टी आपल्या नजरेसमोर येऊन जातात. आणि त्यानिमित्ताने आपण या सर्व गोष्टींचं स्मरण करतो. ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नवी मुंबई महापालिकेबद्दल सर बोलायचं असेल तर नवी मुंबई महापालिकेतर्फे मराठी भाषाविषयक अनेक उपक्रम राबवले जातात. याबाबतीत आपण नेहमीच आघाडीवर असतो. मग तो जागतिक मराठी भाषा दिन असो, मराठी भाषा गौरव दिन असो, किंवा नुकताच आपण साजरा केलेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असो, आपल्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले सर्व अधिकारी कर्मचारी यात उत्साहाने सहभाग होतात आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. ही एक समाधानाची बाब आहे. पण आपल्या सर्वांना माझी विनंती राहील की आपलं हे जे प्रेम आहे भाषेबद्दलचं, हे एका दिवसापुरतं राहू नये आणि मराठी भाषा प्रेम आणि आपला अभिमान हे आपल्या दैनंदिन वापरात, आपल्या संवादामध्ये देखील येणं अपेक्षित आहे. कारण दिवसेंदिवस मराठी भाषेची परिस्थिती बघितली, म्हणजे इतर साहित्याबद्दल किंवा वाचनाबद्दल मी काही बोलत नाही आहे, पण आता माझ्याकडे देखील ज्या नोट सबमिट होतात त्यातल्या मला वाटतं 90% नोटमध्ये नच्या ठिकाणी न लिहिलेलं असतं, म्हणून वगैरे अशी काहीतरी मराठी भाषा असते. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सर्वच पातळ्यांवर, मराठी शुद्ध लेखनापासून ते सर्वच पातळ्यांवर आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सर्व जे गौरव दिन आहेत हे एक दिवस साजरा करायचे नसून आपण जाणीवपूर्वक मराठी भाषा अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यासायची, मांडण्याची आणि संवादाची त्यासाठी आवश्यकता आहे. आपण महापालिकेने केवळ हा मराठी भाषेचा जागर हे दिन साजरा करण्यापुरते ठेवलेले नाही आहेत, तर स्वच्छतेसारख्या विषयामध्ये देखील आपण ही साहित्यिक मूल्य जपली आहेत.
आणि मागचे 2 वर्ष स्वच्छ सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून आपण स्वच्छ कवी संमेलन देखील भरवलं होतं आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो आणि मी धन्यवाद देऊ इच्छितो म्हात्रे सरांना की ह्या आपल्या स्वच्छ संमेलनामध्ये दोन्ही संमेलनामध्ये म्हात्रे सर सहभागी झाले होते. म्हणजे आपल्या महापालिकेच्या मराठी भाषेच्या देखील गौरवामध्ये आणि या आपल्या स्वच्छतेच्या अभियानामध्ये या दोन्ही ह्याच्यामध्ये म्हात्रे सर हे स्वतः व्यक्तिशः त्यामध्ये पुढाकार घेतात ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या पहिल्या स्वच्छ संमेलनामध्येच एक सजेशन आपल्याला आलं होतं की आपण थोर साहित्यिकांच्या आणि कवींच्या कविता आपल्या चौकांमध्ये का मांडू नये, त्यातून आपण काही ठराविक अभंग मग तुकारामांचे असोत किंवा सुंदर काही कविता असोत बहिणाबाईंच्या या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला चौकांमध्ये आणि त्याला देशपातळीवर खूप त्याची प्रशंसा झाली त्या कामाची. आणि नवी मुंबई हे आधुनिक शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर असं जर ओळखलं जायचं त्याला कवितांचे शहर असे एक अजून एक पैलू त्याला आपल्याला मिळाला. तर ही सर्व संकल्पना स्वच्छ संमेलन आणि म्हात्रे सरांनी त्यावेळेस जे आपल्याला सजेशन केले होते त्यातूनच हे सगळे झालेले आहेत. यावर्षी देखील सर आमचा 2023च्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये गेल्या वर्षी आपण भारतात 3रे होतो, यावर्षी भारतात 2रे आलेलो आहोत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि 7 स्टार मानांकन मिळवणारे आपण भारतातले 2रं शहर नवी मुंबई आणि महाराष्ट्रात तर आपण एकटेच आहोत, भारतातच आपण दोघे. तर ही देखील आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. 2011च्या जनगणनेनुसार साधारणतः 14 कोटी मराठी भाषिक हे जगामध्ये आहेत आणि भारतात 3ऱ्या क्रमांकाची भाषा ही मराठी भाषा ओळखली जाते. एकूण जी ग्रंथालय आहेत त्यातली 22% ग्रंथालय ही महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र पहिल्यापासूनच या बाबतीत अग्रेसर राहिलं आहे आणि मला असा या गोष्टीचा देखील आनंद आहे की देशातले 22% ग्रंथालय जशी आहेत महाराष्ट्रामध्ये तशी आपल्या महापालिकेची देखील एकूण 22 ग्रंथालयच आहेत. आणि आपण झोपडपट्टी तेथे ग्रंथालय हे जे एक आपण नवीन अभिनव संकल्पना राबवलेली आहे त्या माध्यमातून आणि इतक्यात नव्याने आपण विष्णुदास भावेमध्ये देखील एक ग्रंथालय किंवा पुस्तकचं ठिकाण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर अनेक बाबतीत इन्फ्रास्ट्रक्चरच्या निमित्ताने किंवा इतर निमित्ताने आपण देखील या मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत असतोच आणि आपण देखील या मराठीच्या गौरवामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो. आज आपल्याकडे अरुण म्हात्रेजींच्या निमित्ताने एक वेगळ्या शैलीतील कविता ज्यांनी महाराष्ट्रभर पोचवल्या असे कवी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या या कवितांचा जो आनंद आहे तो आनंद आपण सर्वांनी घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. आणि याच जाता जाता आजच्या या मराठी भाषा गौरव दिवनाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 24 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अच्युत पालव सुप्रसिद्ध सुलेखनकार आणि त्यांच्या सहकार्यांनी येऊन मराठीतील वाचनीय कविता आणि उतारे यांचं एक सुंदर प्रदर्शन त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे. ते 28 तारखेपर्यंत आहे. याचा देखील आपण एक नवी मुंबईकर नागरिक आणि मराठी भाषाप्रेमी म्हणून लाभ घ्यावा एवढंच मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा प्रदान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी साहित्याला, मराठी कवितेला प्राधान्य देणारं शहर म्हणून नवी मुंबई आता ओळखू लागलेली आहे असं सांगतानाच सन्माननीय कविवर्य अरुण म्हात्रेजींचा एकंदरीतच महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये असलेल्या सहभागाविषयी सुद्धा आयुक्त साहेबांनी या निमित्तानं भाष्य केलं. आणि आपल्या दैनंदिन जगण्यात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करून मराठी भाषा अधिक समृद्ध करू शकतो, तिचा आपण गौरव करू शकतो असंही आवाहन या निमित्तानं आयुक्त साहेबांनी केलेलं आहे. एकंदरीतच साहित्यातले जीवनाचे जे रंग आहेत ते उलगडण्यासाठी अरुण म्हात्रे सरांसारखं मराठी साहित्यातलं अतिशय मोठं व्यक्तिमत्व आज या निमित्तानं आहे. म्हणजे काही कवी कविता लिहिण्यापुरते कवी असतात, काही कवी कविता सादर करण्यापुरते कवी असतात, पण 24 तास कविता जगणारा कवी कोण असेल तर ते अरुण म्हात्रे आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
म्हणजे मराठी मुलखात जिथे जिथे कविता पोहोचवण्याचं काम अरुणजी करतात. अनेक नव्या कवींना, अनेक नव्या कवींच्या कविता त्यांना मुखोद्गत आहेत. आणि म्हणूनच आज या निमित्तानं त्यांची या मंचावर उपस्थिती एक नवा काव्य आयाम या सगळ्या उपक्रमाला, आजच्या या कार्यक्रमाला घालून देणारी आहे. आणि केवळ आपल्या पिढीतल्या कवींना सोबत घेऊन त्यांनी कवितांच्या गावा जावेसारखा कार्यक्रम 1000हून अधिक प्रयोग महाराष्ट्रभरात नव्हे तर अगदी 7 समुद्रापल्याड केले आणि मराठी कविता सर्वदूर पोचवली. मराठी कविता सर्वदूर पोचवणाऱ्यामध्ये जर सर्वाधिक महत्त्वाचं नाव कुठलं असेल तर ते कविवर्य अरुण म्हात्रेजींचं आहे. आणि म्हणूनच त्यांचा मुलगा संकेत म्हात्रे हा सुद्धा तुम्हाला ठाऊक आहे की आता नव्या पिढीचा कवी म्हणून उदयाला येतो आहे. तर असा नव्या पिढीच्या अनेक कवींना स्वतःचा एक वेगळी ओळख मिळून द्यावी यासाठी प्रयत्नरत असणारं आणि साहित्य विश्वात एक स्वतःची स्वतंत्र दबदबा निर्माण करणारं नाव कविवर्य अरुण म्हात्रेजींना विनंती आहे की त्यांनी आज आपल्याशी सुसंवाद साधत साहित्यातले जे जीवनाचे रंग आहेत ते उलगडून दाखवावेत. कविवर्य अरुण म्हात्रे. सर्वांना नमस्कार. आदरणीय राजेश नार्वेकर सर, महापालिका आयुक्त, माझा मित्र महेंद्र कोंडे, माझ्या पुढ्यात बसलेले माझे अनेक कवी मित्र, काव्यरसिक मित्र, महापालिकेची सर्व क्रियाशील मंडळी किंवा मॅनेजमेंटमधली सगळी मंडळी आणि आपण सगळे रसिक वगैरे. कशी सुरुवात करू असं मला एक प्रश्न पडलेला आहे, कारण त्यांनी एवढा दबदबा वगैरे असे सगळे शब्द वापरले, तर हे सगळं काही माझ्याकडे नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना की घरी कवी बिवी बाकी ठीक आहे, सगळं मानबिन मिळतो, पण घरी काय असं मानबिन मिळत नाही कवी बिवी म्हणून. माझी आई तर मी कविता लिहू नये म्हणून भक्ताकडे गेली होती आणि तिने ती विभूती ठेवायची रोज. आणि आता मुलाविषयी त्यांनी सांगितलं तर मुलगा इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला आहे, त्याच्यामुळे तो दोन्ही भाषेत लिहितो. पण गडबड अशी होती की त्यांना मराठी ह्या इंग्लिश मिडियमच्या लोकांना जमत नाही. त्याच्यामुळे एक दिवस मी खाली बसून काहीतरी लिहित होतो आणि फोन आला. तर मी मुलाला म्हटलं की जरा सांग त्यांना मी जरा बिझी आहे, नंतर फोन करतो. त्यांनी फोन घेतला आणि सांगितलं की माझे पप्पा जरा कामामध्ये व्यर्थ आहेत. तर असं सगळं आमच्या बाबतीत होत असतं नेहमी. आमचा एक बंगाली मित्र आहे, त्याला खूप कविता वगैरे आवडतात म्हणजे, आणि समजतं त्याला मराठी थोडंसं. पण त्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे, बंगाली लोकांना व म्हणता येत नाहीत, ते ब म्हणतात वच्या ऐवजी. नाही म्हणतात त्यांना, सरळ अ म्हणतात ते. पण त्याच्यामुळे वला ब म्हणतात, अला अ म्हणतात. म्हणजे बंगाली लोकांनी कधीही तुम्हाला सांगितलं ना की भोजनाला या म्हणून, तर अजिबात जाऊ नका, कारण ते भजनाला बोलवत असतात. त्यावेळी भजनाला भोजन म्हणतात ते. तर मला घरी गेल्यावर त्यांनी ओळख करून दिली माझी छान, की ये मराठी का बहुत बडा कोबी आहे म्हणून. तेव्हापासून कवी म्हणून काय फार मी भाव वगैरे खात नाही, आपल्याला माहिती आहे आपण कोण आहोत ते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ट्रेनमध्ये जाताना, बसमध्ये जाताना, एस टीमध्ये जाताना, रस्त्यामध्ये जाताना कवी म्हणून तुम्हाला काही फार किंमत म्हणण्यापेक्षा महत्त्व नसतं. कारण जसे जे धक्के तुम्हाला खावे लागतात ते कवींना पण खावे लागतात. कवी आहे म्हणून तुम्हाला जरा हळू धक्का मारा असं कोणी म्हणत नाही, आहे ना. तर ते बाकीचं सगळं सेम असतं. फक्त कविता म्हणायला लागलो किंवा कविता लिहायला लागलो की थोडा डिफरन्स दिसायला लागतो, आहे ना. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की मी एरवी दिसायला फार वाईट आहे, पण कविता म्हणताना जरा बरा दिसतो असं. आणि म्हणून कविता नावाची गोष्ट ही आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची. पण मी आज जे सांगणार आहे तुम्हाला ते थोडंसं वेगळं आहे. कविता नावाची गोष्ट तुमच्या सगळ्या जगण्याला ज्या पद्धतीनं बदलून टाकते ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. जसं नाटक एखादं बघितलं की आपण आरपार बदलून जातो, तसं एखादी कविता ऐकली की आपण बदलून जातो. म्हणजे मी नेहमी आमच्या प्रशांत असणाऱ्याची एक कविता म्हणतो, छोटीशी कविता आहे की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली.
आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आता ह्या अशा अनेक कविता असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम साधं जगणं ग्रेट वाटायला लागतं. म्हणजे प्रेमाची एखादी मी अशी 4 ओळीची कविता म्हटली ना, आमच्या पुशिरेग्यांची कविता आहे. वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत, वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. पूर्वी असे नव्हते. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती आणि तू फुलं जी उधळलीस रानभर त्याच्याही झाल्या मग चांदण्या, आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो होतो. अत्यंत गोड अनुभव कवितेने असा दिलेला असतो. आणि हा सगळा अनुभव जसजसं आपण घेत जातो तसतसे आपण मोठे होत जातो असं मला वाटतं. राजेश नार्वेकर आयुक्त आहेत, खूप मोठ्या पदावर आहेत, पण त्यांच्यामध्ये माझा जो इंटरेस्ट आहे तो फार वेगळा आहे. आम्ही पुस्तकांवर खूप बोलतो, गप्पा मारतो. त्यांच्याकडे खूप मोठी लायब्ररी आहे पुस्तकांची, माझ्या घरी खूप मोठी लायब्ररी आहे पुस्तकांची. त्याच्यामुळं तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं आहे, मी कुठलं पुस्तक वाचलं आहे, असं जे चाललेलं असतं ना, हे कम्युनिकेशन एकदम जोरात असतं. ते इतकं जोरात असतं की कधी कधी मी विसरून जातो की ते आयुक्त आहेत. कारण ते आयुक्तापेक्षा वरच्या अगदी लेवलवर, म्हणजे एक रसिक असतं ना कवितेचा किंवा साहित्याचा, त्या रसिकतेच्या पातळीवर जातो. आणि त्या रसिकतेच्या पातळीवर गेलं की माणसं किती मोठी होतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री असतील, महाराष्ट्राचे महापालिकेचे आयुक्त असतील, किंवा अशा अनेक ठिकाणचे आयुक्त. म्हणजे तुम्हाला सांगतो एक खूप मोठी गोष्ट की मी कवी आहे किंवा कविता करतो किंवा कविता म्हणतो, ह्याच्यात सामर्थ्य काय, याचं सामर्थ्य काय आहे की राजेश नार्वेकरांसारखे किमान 10 आयुक्त हे माझे मित्र आहेत, पर्सनल मित्र आहेत. कारण त्यांचं कवितेवर प्रेम आहे, त्यांचं साहित्यावर प्रेम आहे, आणि हा एकच एक धागा आहे जो मला त्यांच्या बरोबरीनं ठेवू शकतो. आणि मी तुम्हाला सांगतो की मी सुरेश भटांबरोबर होतो, पाडगावकरांबरोबर होतो, नारायण सूर्यांबरोबर होतो, तर त्याचा एक विलक्षण फायदा मला झालेला आहे. कारण कवींनी त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला जगायला शिकवलं की कशा पद्धतीचं जगणं असतं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तो जो आनंद आहे जगण्याचा तो खूप विलक्षण आनंद आहे. मी लहानपणी होतो तेव्हा मला आठवतं की शाळेमध्ये असताना बरेच शिक्षक मिळाले की चांगलं आपण मराठी शिकतो. मराठी शिकवायला शिक्षक बरे पाहिजेत, है ना. आमचे एक शिक्षक होते, ते हिरवे हिरवे गारगालीचे पण फार रागाने शिकवायचे. हो, हिरवे हिरवे गार गालीचे, असं ती GR वाचल्यासारखी कविता वाचायची. त्याच्यामुळे वर्गातच पिकं पिवळी पडायची आमची. आणि दुसरे एक सर होते, ते खबरदार बरं टाच मारून झालं पडे चिंदड्या, ही कविता असं पेटी घेऊन म्हणायचे, खबरदार जर टाच मारून. आता एवढी जोरदार कविता ती अशी म्हणते की त्याची गंमतच गेली ना सगळी. आमच्या वर्गातला एक मुलगा त्यांना म्हणाला, सर तुम्हाला एवढी तलवार दिली त्याने तुम्ही भेंडीची भाजी काय कापताय. तर अशा पद्धतीची गडबड होऊ शकते. तात्यांचीच आठवण आहे. तात्यांची एक फार सुंदर कविता आहे, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठी स्वर्ग आहे सारा, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा. आणि मग आमच्यासारखे कवी गेले आणि कविता दाखवली ना की ते सर म्हणायचे की शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, काय सारखे सारखे तुमचे त्याच उपमा त्याच कल्पना. तर शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधेल काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधून निघून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. आता ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत प्रेमाच्या, या प्रेमाच्या कन्सेप्ट उगाचच येत नाहीत. त्याच्यासाठी प्रेमात पडावं लागतं आणि चांगला अनुभव घ्यावा लागतो. काही लोक नुसतीच प्रेमात पडत असतात, बाकी काही सुचतच नाही त्यांना. आणि काही लोकांना सुचतच राहतं, इतकं सुचत राहतं की नंतर त्यांचं प्रेसीकडे पण लक्ष नसतं, नुसतेच कविता लिहित असतात. या दोन्ही गोष्टीतून आपण जगण्याच्या जवळ जर का जायचं तर असा एक बॅलन्स लागतो.
तर मी सांगत होतो पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले तारा. आता ह्या कवितेला मी आता बरी म्हटली ना, पुरे झाले चंद्र सूर्य. काय गरज नाही ना चाल लावायची. एक होता हुशार माणूस, तो म्हणतो चाल लावतो मी याला. म्हटलं अरे कशाला चाल, चांगलं आहे कविता. नाही नाही लावतो मी. आणि कशाला इतकी मोठं पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा एवढी मोठी लाईन, तर चाल काय देणार. तर त्यांनी कव्वालीची चाल दिली. कुसुमाग्रजांच्या कवितेला कव्वालीची चाल. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुरे झाला बारा, मोरासारखा छाती काढून उभारा, जाळासारखा नजरेंत जर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठी स्वर्ग आहे सारा. हय पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या. त्याचं हय म्हटल्यावर मला कळलं, कवितेच्या कानपाटात मारली आणि म्हटलं. तर ते अशा पद्धतीच्या गमती जमती पण खूप सगळ्या असतात. आणि कवितेचं सांगायचं तुम्हाला, किती किती छान छान कविता मी खरं तर म्हणतो. आणि असं आपलं ऊर भरून येतो की आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. ती असते तेव्हा जाणवत नाही, ती असते तेव्हा जाणवत नाही, नसते तेव्हा नाही म्हणवत नाही. आई म्हणजे काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही, जी सरतही नाही आणि उरतही नाही. आता याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही ना. पण एक शाणा मला भेटला होता. तो म्हणाला ते तुमची कविता आहे ना, आई एक गजबजलेलं गाव असतं. तर म्हटलं हां, फमू शिंदेंची कल्पना आहे ती की आई एक गजबजलेलं गाव असतं. नाही म्हणलं मला त्याच्यामुळेच जरा प्रॉब्लेम आहे. आई जर का गाव असते तर आजी काही तालुका असते का म्हणाला. म्हटलं इथे भेटल्यानंतर भेटू नको तुम्ही. असे लोक भेटतात ना कधी कधी, म्हणजे खूप वेळा आमची काय स्थिती असते ते तुम्हाला मी सांगत नाही. असे भयानक लोक भेटतात. आणि हे फार पूर्वीपासून चालले आहे सर. म्हणजे आमच्या अनंत काणेकरांनी एकदा त्यांच्या मामांना ऐकवलं होतं, रानात सांग कानात आपले नाते मी भल्या पहाटे येते. त्यावेळी फार गोड गाणं म्हणून फेमस होतं. पहिली रेकॉर्ड जी.एन. जोशींची. रानात सांग कानात आपुले नाते मी भल्या पहाटे येते, पाण्यात निळ्या गाण्यात भावना हलते, हळूहळू कमलिनी फुलते, रानात सांग कानात आपुले नाते. आता एवढी सुंदर कविता. पण ते आनंद काणेकरांचे मामा सायन्स फॅकल्टीचे होते. ते म्हणले ह्या कवितेत 2 टेक्निकल मिस्टेक आहेत. ते म्हणले रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं. आणि भल्या पहाटे रानात लोक वेगळ्याच कामासाठी जातात. म्हणजे कुठे कविता म्हणायची, काय माणूस असेल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे नेहमी कविता म्हणायला मला आग्रह बिग्रह करतात, पण मी थोडासा सांभाळूनच बघतो काय नक्की चाललंय वगैरे. तर हा सगळा आनंद यासाठी मला वाटतं की आम्ही जो काही काळ काढलेला आहे त्यात तुमच्यापैकी पण लोक असतील. पण मी इकडे अलिबागकडच्या एका शाळेमध्ये होतो. खूप सुंदर दिवस होते ते दिवस. आता कुठे, जेव्हा आपले बोलायची असं मला नेहमी मनात येतं. ते नंतर म्हणतो मी, आता फक्त तेवढंच म्हटलं. तर ते दिवस असे असायचे की पहिलीत गेलं की असं, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, देवा तुझे किती सुंदर आकाश. दुसरीत गेल्यावर, उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही अजूनही. तिसरीत गेल्यावर, लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार कधी ना शोधून दुसऱ्या लाख, किती गोरे गोरे गाल गुलाबती गहिरे, हासती केसते सुंदर काळे कुरळे. मग चौथीत गेल्यावर, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा जमुना या मिळाल्या, उभय पित्रांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले पोरटीला. माणकीन पुढे गेल्यावर, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या, वडवीन राई राई बड्या. आणखीन पुढे गेल्यावर, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जासू आसाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत. मला आठवते 6वीमध्ये ही कविता आम्हाला होती. आणि 6वीतल्या मुली काही इतक्या मोठ्या नसतात कर्तवयाने, लग्न बिग्नाच्या गोष्टी तर फारच पुढे.
पण ही कविता म्हणून ते ॲडव्हान्समध्ये रडून घ्यायच्या वर्गामध्ये. काही गरजच नव्हती ना, खूप लग्नाला खूप वेळ आहे, पण उगाच असं घाल घाल पिंगा वाऱ्या आणि मग रडायच्या त्या. तर ते सगळे असे खूप रडायचे दिवस होते. आणि तुम्हाला सांगतो मराठीचा सगळ्यात आनंदाचा भाग काय असायचा मराठीचा, की एखादी कविता म्हणताना ना आमचे गुरुजीसुद्धा रडायचे, त्यांच्या डोळ्यात पाणी असायचं. असं क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बा पडी चुके पतई घेऊनी क्षणिक दृष्टीला झापडी किती गळगळा गळे रुधिर कोमलांगातुनी तशीच निज कोठरा परत पातली पक्षिणी. असं ते म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी असायचं आणि सगळा वर्ग असा गदगदून गेलेला असायचा. आणि त्याच्यामुळे मराठीचा प्रॉब्लेम म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचा म्हणजे असे वर्ग गेले, असे शिक्षक गेले, अशा कविता गेल्या, असं वातावरण गेलं आणि आपण एकदम वेगळ्याच अशा वातावरणात सध्या आलेलो आहोत. म्हणजे आता मुलं आपली इंग्रजी शिकतात तेव्हा काय बदल काय झाला एका शब्दात सांगायचं तर, की पूर्वी आम्ही एरे एरे पावसा म्हणायचो ना, आणि आता मुलं रेन रेन गो अवे असं उलटं शिकत असतात. एवढा सगळा मोठा फरक झालेला आहे. आमचे पुष्पाभावेबाई नेहमी म्हणतात की काय मराठीचा प्रॉब्लेम काय आहे, तर आजी काय बोलते ते नातीला कळत नाही, नात काय सांगते ते आजीला कळत नाही, कारण आजीचं माध्यम वेगळं आणि नातीचं मीडियम वेगळं, असा तो सगळा फरक झालेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी नेहमी मी तुम्हाला सांगतो, आज मी दिवसभर असा विचार करत होतो येताना सुद्धा, की समजा आज मी मराठी भाषा दिन म्हणून एक भाषण देणार आहे, मी काही कविता म्हणणार आहे, मी काहीतरी सादर करणार आहे, तर हे माझ्यापुरतं केलं मी, तुम्ही सगळे काय करणार आहात असं मला मनात आलं. की सगळेजण ऐकणारे लोक काय करणार आहेत, की माझं भाषण ऐकलं, माझ्या कविता ऐकल्या की तुमचा दिवस साजरा झाला का? तुम्ही काहीतरी करणार की नाही मराठीसाठी? काही करता येतं. एक मराठीचं पुस्तक विकत घ्या, दॅट्स एनफ. मराठी कार्यक्रम बघायला जा, चालेल. मराठी चित्रपट बघा, चालेल. मराठी गाण्याला चाल लावा, चालेल. मुलांबरोबर मराठी म्हणा, काहीतरी मराठी बोला, चालेल. आमचे तर मित्र काय सांगतात, मराठी शिव्या द्या, चालेल. शिव्या द्या पण मराठीत, है ना. पण तुम्ही तसं काही करू नका, उगाच सगळं बिल माझ्या नावावर येईल ते. पण मला काय वाटतं की काहीतरी एक निश्चय करणं जे असतं ना, ते निश्चय करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. की छान आपण ऐकतो, कविता ऐकतो, त्याचा आनंद घेतो, मजा येते. मराठीमध्ये इतक्या सुंदर सुंदर कविता आहेत की त्या म्हणत राहिलं तर तुम्हाला माहिती आहे एक रात्र पुरणार नाही, एक दिवस पुरणार नाही, इतक्या कविता आहेत, खूप सुंदर सुंदर कविता. पण ह्या कविता नुसत्या ऐकून आपण थांबणार आहोत का? तुम्ही लिहू नका हवं तर. पण मला नेहमी असं वाटतं की ज्यांच्या घरात इंग्रजी मीडियममधली मुलं आहेत ना, नातवंड असतील समजा, तुम्ही एकच काम करू शकता की तुम्ही ठासून मराठी बोलत राहायचं, घरामध्ये ठासून गाणी म्हणायची. तुम्ही म्हणा असं. म्हणजे आता उदाहरणार्थ आम्ही जे शिकलेलो आहोत ना, तर मग कशावरून शिकलो, तर घरात कोणतरी काहीतरी बोलत असायचं ना. आमची आई एक कविता म्हणायची, 17 जुलै तारीख होती 47 सालामधली, अमावस्येच्या घोर सकाळी रामदास ती बोट निघाली, उडला हाहाकार जगी, गेले जीव बिचारे सारे, दर्यातळी गेले. ती रामदास नावाची बोट बुडाली होती ना, त्याच्यावरची ही कविता आहे. तर ती कविता ती अशी नेहमी नेटाने म्हणायची. तर त्याच्यामुळे सतत कविता नावाची गोष्ट म्हणजे असं काहीतरी आहे हे आम्हाला बिंबवलं गेलं. आणि मग पुढे पुढे मग रेडिओ ऐकायचो गावी असताना. त्या रेडिओतून खूप कविता ऐकल्या. म्हणजे मी पहिल्यांदा रेडिओवर पाडगावकरांना ऐकलं, पहिल्या हिरव्या तृणप्पा त्याचा आज असे सत्कार, अशी ती अशी दरदार आवाजात जेव्हा ते म्हणायचे आणि मला कळायचं काहीतरी विलक्षण आहे या माणसामध्ये. आणि ते गाठण्यासाठी मग आयुष्याची जवळजवळ 30-40 वर्षे गेली आणि पाडगावकर भेटले आणि मग ते इतके दोस्त झाले. पण पाडगावकर एवढे काय म्हणतात त्याला, खडूस होते. खडूस म्हणजे चांगल्या अर्थाने खडूस. मला ते मानायचेच नाहीत. गेल्या वर्षी अशोक बागवे आले होते ना, तर ते गाणीबिणी लिहायचे. त्याच्यामुळे अशोक बागवे त्यांना फार जवळचा आणि मी गद्य कविता लिहितो म्हणून मी जरा लांबचा. तर एकदा असं झालं की आम्ही एका दौऱ्यावर गेलो आणि परत येताना मी सहज त्यांना म्हटलं, सर तुमची काही गाणी म्हणू का मी? आणि परशुराम घाटातून गाडी सुरू झाली आणि मी त्यांची गाणी म्हणायला सुरू केली. एक एक दिवस तुझे हे फुलायचे, धुके दाटले उदास उदास, किंवा
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, सगळी त्यांची गाणी जेवढी आठवत होती ती म्हटली. जवळजवळ 25-30 गाणी मी म्हटली त्यांची. तेव्हा ते एकदम थांबले. ते म्हणले गाडी थांबव. म्हटलं काय विलक्षण माणूस आहे हा, माझी 25 गाणी हा नॉनस्टॉप म्हणतोय आणि एवढी गाणी पाठ आहेत तुला. तर म्हटलं हो सर, लहानपणापासून तुमचीच गाणी ऐकतोय आम्ही. त्यांना एवढंसं भरून आलं की माझ्या गाण्यांवर इतकं प्रेम करणारा माणूस आणि मला माहीत कसा नाही हा. आणि मग आमच्या नेहमीसारखं कवींचा जो आनंदाचा असतं ना, ते म्हणाले उतरूया खाली आता, आता एक पेक घेतल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. असं ते आमचा आनंदोत्सव सुरू झाला. पण इतके ते खुश झाले, त्याच्यानंतर ते मला मित्र मानायला लागले. त्याच्यानंतर मग आमचे कार्यक्रम सुरू झाले आणि मग त्यांचे इतके मी कार्यक्रम करायचो, इतके त्यांच्या कविता म्हणायचो. म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांच्या कविता अशा धाडधाड पाठ होण्यासारख्या कविता आहेत. आठवतात तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी तेव्हा पाण्याने बुडली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सगळं बुडता बुडता वाचलो होतो, बुडालो असतो तरी चाललं असतं, प्रेमाने दलगतवर काढलं असतं, तुम्हाला ते कळलं होतं, मलाही ते कळलं होतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. किंवा बाहेर आपण नसलो कोणी जरी, पाठीवर असल्या गोणी जरी, राजा असतो आपण आपल्या घरी, राजा असतो आपण आपल्या घरी, चाळीतलं 1.5 खोल्यांचं राजाचं राज्य असतं, घरामधल्या नळाला बहुतेक करून पाणी नसतं. पण जेव्हा राजा म्हणतो लात मारीन तिथे काढीन पाणी, लात मारीन तिथे काढीन पाणी, भारावून बघू लागते त्याच्याकडे त्याची राणी, डोळ्यातून सरू लागतात कौतुकाच्या सरी, राजा असतो आपण आपल्या घरी. किंवा वेंगुर्ल्याची कविता आहे. वेंगुर्ला त्यांचं गाव, काय विलक्षण प्रेम त्यांच्या गावावर, की वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा, बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं, मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. आणि काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, कुठे पाडगावकर दिसतात माहिती आहे आपल्याला, साधं वाटतं नेहमी, हे साधं साधं लिहितात, पण मध्येच अशी एक ओळ लिहितात, काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं, चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. विलक्षण प्रेम भरलेला माणूस म्हणजे पाडगावकर. आणि विलक्षण प्रेम त्यांचं रसिकतेवर, विलक्षण प्रेम कवितेवर. आणि जर का कवितेमध्ये दाद कोणी देत नसेल ना, तर त्यांना भयंकर राग पण यायचा. अनेक लोक माहिती आहे ना असे गप्प बसलेले असतात, म्हणजे शांत चेहरा करून बसलेला असतात, काय देणं नाही आणि घेणं नाही असं. तर ते त्यांना विलक्षण त्रास व्हायचा त्यांचा. त्यांना काय वाटायचं की हे लोक असे का बसतात माहिती आहे, की त्यांना वाटतं असं बसल्यामुळे आपल्याला वाटेल की हे फार हुशार आहेत वगैरे, असं एक हुशारी असते ना काहींच्या चेहऱ्यावर, गप्प बसून हुशारी दाखवतात वगैरे. तर त्यांच्यावर त्यांचा इतका राग, तर त्यांना एकदा असं बघितलं आणि मला म्हणाले, यांचं असं का होतं तेच कळत नाही, की यांना कळतं पण वळत नाही. अहो निळं निळं वेल्लाळ पाखरू आभाळात उडणार आणि रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. याचं सुख नसतंच कधी यांच्यासाठी. यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आटी, यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आटी. यांची पापणी जरासुद्धा चळत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही, की यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तरी व्हिस्कीचा वास येतो. वेलची खाल्ली तरी व्हिस्कीचा वास येतो. यांचा दोषा चालूच असतो, अमकं खाणं वाईट, त्यानं डोकं जडसं होतं, तमकं मुळीच घेऊ नका, यांनी नक्की पडसं होतं. संयमाचे पुतळेच हे. यांची पापणी जरासुद्धा हलत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही, की यांना कळतं पण वळत नाही. म्हणजे सुरुवातीला मी आलो आणि तुम्ही सगळे गंभीर बसला होतात, तेव्हा मला वाटलं आता काय खरं नाही, हे सगळं सांगायला पाहिजे यांना. पाडगावकर पुढं असं म्हणतात की सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत बसणार आणि हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी अंगाला अंग खेटून बसतंच ना, आणि गालाला गाल लावून गुलगुल करीत असतात ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच, असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच आणि यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. कारण नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं आणि यांना मुलं होतात हेच मोठं कोडं असतं.
आणि यांना मुलं होतात हेच मोठं कोडं असतं. या कोड्याचं उत्तर काही मिळत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही, की यांना कळतं पण वळत नाही. तर म्हणून नेहमी छान टाळ्या वाजवा, छान दाद द्या, असं मी नेहमी सांगत असतो. टाळ्या वाजवणाऱ्याला आपल्याला जो आनंद होतो ना टाळ्या वाजवताना, समोरच्याला दाद देतो, तो आनंद तुम्ही घरी घेऊन जाता ना. कारण तुम्ही दाद देता, दाद देताना तुमचं सुद्धा हृदय असं विशाल होतं. अनेक लोक असं म्हणतात की टाळ्या वाजवणं म्हणजे आपले सगळे हे पॉईंट्स आहेत ना हाताचे, हे एकमेकावर आपटल्यावर जे आतलं सगळं आपलं मोकळं होतं, त्याच्यामुळे अनेक लोकांचे हार्ट अटॅक कमी होतात त्याच्यामुळे. तर नेहमी हृदयाचीच भाषा असल्यामुळे या हृदयाच्या भाषेला तुम्ही टाळ्यांनी दाद दिलीत की त्याच्यासारखी बात नाही. आणि तुम्हाला कोणी सांगणारच नाही. मी आता काही कविता म्हणेन, तुम्हाला बोलणार पण नाही की टाळ्या वाजवा, तुम्हाला वाजवायशाच वाटतील जर का तुमचं मन मोकळं असेल. म्हणजे आमच्या पाडगावकरांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की एक होता पाववाला, ते वात्रटिका पण लिहायचे सुंदर. एक होता पाववाला, तो माझ्या गाववाला. ही जी बाई विकते भाजी ती माझ्या मित्राची आजी, आणि समोर जी बसली सुंदर बाई ती अजूनपर्यंत माझी कोणीच नाही. हा जो सगळा वात्रटपणा आहे ना, हा वात्रटपणा ही आपल्या जगण्यातली सगळी गंमत आहे. शुक्रतारा मंदवार चांदणे पाण्यातून असं लिहिलं सरांनी. आणि हे सुद्धा लिहिलं की एक होती मुंगी, तिला आली गुंगी, ती शिरली ती होती लुंगी, फिर फिर फिरली नको तेवढी फिरली, आणि नंतर गेरी येऊन पडली. काही लिहायची. पाडगावकर इतकी गंमत करायची की त्यांच्यासारखी गंमत म्हणजे आनंद यात्री नावाचा माणूस म्हणतो ना, आनंद यात्री, की कधीही त्यांनी असा त्रास कोणाला दिला नाही, काही दिलं नाही. मिळेल ते पाकिट घेतलं, मिळेल ते खायला ते केलं, आणि ते छान. आम्ही पाडगावकरांबरोबर मी ते बेलापूरला कार्यक्रम केलेला आहे, CBDला कार्यक्रम केलेला आहे. शाहबाजकर म्हणून जे भजनाचे सम्राट आहेत ना, महादेव महादेव व शाहबाजकर, त्यांच्या घरी आम्ही गेलेलो आहे, त्यांच्या घरी जेवलो आहे आम्ही. तर इतकं सगळ्या ठिकाणी त्यांना जायला आवडायचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, शहापूरमध्ये गेल्यावर त्यांचं एक वाक्य होतं. ते म्हटलं मला परत जन्म घ्यायचा झाला तर मी शहापूरसारख्या गावामध्ये घेईन म्हणून. इतकं विलक्षण त्यांचं गावावर आणि सगळ्यांवर असं प्रेम असतं. माझ्याबरोबर खूप मिश्किलपणा ते करायचे. त्याची गंमत म्हणजे एकदा त्यांना महाराष्ट्र भूषण मिळाल्यावर TV मधल्या एका निर्मातीने मला विचारलं की सरांचा बाईट मिळेल का म्हणून. तर खरं तर त्यांची माझी डायरेक्ट ओळख नव्हती त्या बाईची, आणि माझ्या मित्राची ती मेसेजची मैत्रीण. तर तिने असं आडून करून माझी ओळख काढली. आता मी सरांकडे काय सांगणार. तर सरांकडे मी सांगितलं की म्हटलं TVच्या निर्मात्या आहेत आणि अगदीच लांबचं वाटू नये म्हणून म्हटलं माझी मैत्रीण आहे ती, तर तिला बाईट हवा आहे. तर वाक्य काय आहे पुढचं, देईन मी तिला बाईट देईन, पण तुझ्या अशा किती मैत्रिणींसाठी तू मला काय काय करायला लावणार आहेस. अरे म्हटलं पहिल्यांदाच सांगतो तू. पण इतके मिश्किल, इतके मजेशीर. त्याचं दुसरं टोक होतं ते आमचे वसंत आपले विंदा करंदीकर. त्यांचा एकदा आवाजसुद्धा ना असा काहीतरी करडा आवाज होता, कोकणातले होते, आणि त्याच्यामुळे प्रेमकवितासुद्धा ना ते अशी करडेपणाने म्हणायचे. एवढी सुंदर प्रेमकविता म्हणताना कसे म्हणायचे, सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी, सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी, आम्ही त्यात होतो खोटे कशाचं बोला, आम्ही त्यात होतो खोटे कशाचं बोला, त्याचीच ही कपाळी बारीक काठी, सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी. ते असं उडवाउडवी केल्यासारखीच प्रेमकविता म्हणायचे. पण याच्यापेक्षा सगळ्यात मोठी गंमत आहे ती आमच्या विठ्ठल वाघांची आहे. ती मी सांगतो, पण सांगू नका त्यांना कधी भेटले तर. तर ते कविता म्हणताना इतके जोशात म्हणतात सर की ते काय म्हणतात ते कधी कधी कळत नाही. एकतर विदर्भातले, हल्ली विदर्भातल्या लोकांना काय बोलून सोय नाही राहिली, सगळे जोरात आहेत विदर्भातले लोक, आणि त्याच्यात कवी, त्याच्यात इतका सुंदर आवाज. तर ते कधी कधी इतके फार्मात असतात ना की ते काय बोलतात तेच कळत नाही. तर त्यांची कविता मी म्हणून दाखवतो, बघा तुम्हाला समजते का काही. हां, त्यांची कविता अशी आहे, तरंग नाही तलावात. काय कळलं का तुम्हाला काही? मला पण नाही कळलं. म्हणजे परत एकदा म्हणता होतं, तरंग नाही तलावात. नाही कळलं अजून? बापरे कमाल आहे. सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात. एवढ्या साध्या ओळी होत्या त्या.
पण त्यांची स्टाईलच अशी ना, काया मातीत मातीत ती पण चायते, ती पण चायते, मी पण चायते. एवढ्या जोरात त्यांचं सगळं ते सादरीकरण असायचं ना. असं डोक्यात जाणारं किंवा मनावर हे करणारं कुठलं माहिती आणखीन आमचे महेश केळुसकर आहेत कोकणातले. ते मालवणीमध्ये कविता करतात. ते मालवणीमध्ये कविता करतात ती साधी गोष्ट आहे, तसं सगळेच करतात. पण त्यांच्या अंगात येतं ते कविता म्हणताना, माहिती आहे ना. पाणंद नावाची गोष्ट, पाननी म्हणतात आम्ही कोकणामध्ये, पाननी म्हणतात. आणि मराठी भाषा किती सोपी आहे तुमच्या लक्षात आलेलं. कोकणी मालवणी. घोडा धावतो, मराठीमध्ये घोडा धावतो, तर तोवरची मात्रा आहे ती घोड्यावर आणायची, घोडो धावता, झाली मालवणी. एवढी सोपी मालवणी. आणि हे वैशिष्ट्य काय की मालवणी माणूस एक मात्रा पण फुकट घालवत नाही. तर ती कविता अशी आहे की पाणीन भेटलंच अंगात खेटलंच काळोख किनाट, पाणीन भेटलंच अंगात खेटलंच काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, पतेरो साळसाळ पायाबुडी, पतेरो म्हणजे पाचोळा, पतेरो साळसाळ पायाबुडी, पायाबुडी म्हणजे पायाच्या तळाची, पतेरो साळसाळ पायाबुडी, फुरसा मारित होता मनात ओढीच, चलता चलता तू कुजबुजलंस हीच माझ्या घराची जवळची वाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. काय बोलत होतो निखय चालत होतो कुणास ठाऊक, काय बोलत होतो निखय चालत होतो कुणास ठाऊक, तुझ्या वाटेर पिकल्या आंब्या फणसांचं नुसतो घमघमाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. लांबसून बॅटरी उक लागली जवळ. संध्याकाळी काही लोक जातात ना संशोधन करायला. आपला महाराष्ट्र हा संशोधनाचा देश आहे. हां, दुपारी जाताना संध्याकाळी ते रात्री जातात बॅटरी. लांबसून बॅटरी उक लागली जवळ, तुम्हाला खसकन वडलंस माझा काळी धाडधाड धाडधाड, माझा काळी धाडधाड धाडधाड, तुझा मात्र धाडच भनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. आणि कोकणी माणूस किती पारदर्शक असतो बघा. शेवटी काय म्हणतो, तुझ्या मागसून खूप जण भेटली अंगात खेटली पण नाही पटली, तुझ्या मागसून खूप जण भेटली अंगात खेटली पण नाही पटली, माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं वैलं किनकिनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, पाणीन भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, झालं झिंझिनाट. तुम्ही म्हणजे टाळ्या वाजून कौतुक केलं वगैरे ठीक आहे, पण मला विशेष टाळ्या द्यायला पाहिजे तुम्ही. कारण जेव्हा केळुसकर कविता म्हणतात तेव्हा ते नुसती कविता नाही म्हणत. म्हणजे समजा ते तांब्या ठेवला असताना पहिला त्याने तांब्या पाडला असतं, झालं झिंझिनाट. कवी संमेलन असलं की 3-4 कवींना पाडतात, झालं झिंझिनाट. तर एकेकाची अशी स्टाईल असते कविता म्हणायची. पण आपण इतके लकी आहोत, इतके भाग्यवान आहोत की प्रत्येकाच्या अशा स्टाईल्स आहेत वेगवेगळ्या. म्हणजे नायगावकर आले ना की ते अगोदर नीट बोलतात, किती छान आहे आणि फार मस्त. हे MP थिएटर बघून मला खूप आनंद झाला. मी जेव्हा इकडे इंग्लंडमध्ये गेलो होतो तिकडे असं MP थिएटर हे मध्येच इंग्लंड काढतात, त्यांनी उगाचच इंग्लंड काढतात मध्येच. आणि मग कविता म्हणायची वेळ आली की एकदम असं, इतक्या दुपारी इतक्या सगळे माणसं कविता ऐकायला आलीत याची मोठी गंमतच वाटते. मी कार्यक्रम का करतो, कारण घरी माझं कोणीच ऐकत नाही. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरू न भेटू. काय त्यांच्या डोक्यात येईल ते काय कळतच नाही मला कधी. त्यांना सांगितलं की नायगावकर जरा कोकणात या आमच्या, जरा लिहा छान काहीतरी असं हिरवगार काहीतरी येऊ द्या तुमचं, हे काय तुमच्यासारख्या कविता अशा. तर कोकणात त्याला मी घेऊन गेलो मुद्दाम म्हणून, खर्च करून, माझ्या खिशातले पैसे खर्च करून. तर कोकणात जाऊन मला सांगतात की कुठे आहे निसर्ग म्हणून. अरे कोकणात निसर्ग कुठे आहे विचारणारा माणूस आहे. ते म्हटलं अहो तुम्हाला दिसत नाही का, गाडीच्या 2 काचेतून रस्त्यावर उभं राहिल्यावर सगळीकडे निसर्ग दिसत नाही, काय प्रॉब्लेम काय तुमचा. तर काय म्हणाले ते, मध्ये झाडं येतात म्हणाले. मध्ये झाडं येतात हे कवीचं उत्तर आहे. पण ते काय लिहितील त्याचा नेम नाही. म्हणजे मुंबईवर एवढ्या सगळ्यांनी ग्रेट कविता लिहिल्या. पट्टे बापूरावापासून आमच्या दादा कोंडके, नारायण सुर्वे, अण्णाभाऊ साठे सगळ्यांनी उत्तम कविता लिहिल्या मुंबईवर. यांनी कसली कविता लिहिली मुंबईवर, सकाळी जातात ना रेल्वे रुळावर, काय पण विषय शोधून काढला ते. हां, आणि कविता काय, विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं तू रुळावर काय शिकरतोस, किती मोठी माणसं जातात या रुळावरून, तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस.
संपत म्हणाला साहेब शी काय म्हणता, सरळ हगाय बसतो म्हणा ना. संपत म्हणाला साहेब शी काय म्हणता, सरळ हगाय बसतो म्हणा ना. त्यामुळे किती मराठी वाटतं, कोठा साफ झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे किती मराठी वाटतं, कोठा साफ झाल्यासारखं वाटतं. मी संपतला म्हटलं, अरे दादरसारख्या ठिकाणी किती छान सुलभ शौचालय झालीत, तिकडे जावे, सुसंस्कृत माणसासारखे राहावे. मग मी संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. आता संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात. संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो, आयला सरकारने जगायची नाही पण हागायची तर सोय केली. ते अशोक नेगावकर काय लिहितील त्याचा नेम नाही आणि त्यांना काय सुचेल त्याचा नेम नाही. पण मराठीमध्ये असे अनेक विचित्र चित्रविचित्र कवी आहेत की त्यांचं सगळं तुम्ही जवळून वाचाल तर तुम्हाला ही सगळी गंमत येईल. म्हणजे एका बाजूला बोरकर आहेत, खूप गोड लिहिणारे. गोव्यामधलं सगळं वातावरण आहे, नारळाची झाडं, समुद्रकिनारा, फेसाळलेला समुद्र, हे आणि सगळी धुंदी जी गोव्याची आहे ती त्यांच्या कवितेमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ते असं सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग, गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती निंब कदंब, तना मनातून टाळ मृदंग, पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग. असं उत्तम गाणारे आणि उत्तम कविता सादर करणारे बोरकर आहेत. किंवा आपल्याकडे महानोर आहेत. महानोर इतकं सुंदर सादर करतात म्हणजे तुम्हाला एक तर गाणं त्यांचं माहीत असेल ते, गोऱ्या देहावरती कांती नागिणीची कात, बेडे झालो आम्ही राजे एका दिद्या रात, असे एखाद पाखर वेल्लाळ त्याला सामोर जातय आभाळ, असं एखाद पाखर वेल्लाळ त्याला सामोर जातय आभाळ, त्याला सामोर जातय आभाळ. याचं उत्तम पळसखेडच्या स्टाईलमध्ये, जळगावच्या स्टाईलमध्ये. ऑफकोर्स आता हे गाणं आहे ते हृदयनाथ मंगेशकरांनी नीट सगळं केलेलं आहे. एवढे काही महानवर नीट बोलत नाहीत, पण त्यांचं ते सादरीकरणाची जी गंमत आहे ना ती फार मस्त आहे. आणि हे सगळं आपल्या मराठीमध्ये आहे म्हणून आपल्याला मराठीचा गौरव करा असं वाटतं. हे सगळं का आहे? कारण आपण मराठी आहोत. इतकं विलक्षण मराठी, इतकं विलक्षण प्रतिभा, इतकं विलक्षण कल्पनासृष्टी मला वाटत नाही जगाच्या पाठीवर कुठे असेल. इतकं सगळं ठासून भरलेलं आहे. एक फार सुंदर वाक्य नेहमी म्हटलं जातं की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, 150 वर्ष राज्य केलं आणि आपल्याला इंग्रजी शिकावी लागली, आपलं माध्यम इंग्रजी झालं आणि आपण इंग्लंडच्या दिशेने सगळं बघायला लागलो. चांगलं ते इंग्लंड असं. जर का पानिपतची लढाई आपण हरलो नसतो आणि दिल्लीवर आपलं राज्य असतं आणि नंतर आपण जर का सगळं जग पादाक्रांत केलं असतं तर जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख झाला असता. जगातलं सगळ्यात मोठं साहित्य आमच्या तुकोबांनी लिहिलं आहे असं सगळं जग म्हटलं असतं. पण ऑफकोर्स आम्हाला माहीत आहे की काय लिहिलेलं आहे ते. आणि आता जसजसं इंग्रजीमध्ये सगळीकडे लिहिलं जातं तेव्हा ह्या सगळ्या लोकांच्या लिखाणाचा, त्यांच्या लिखाणाच्या कसाचा असा उल्लेख येतो, तेव्हा लोकांना कळतं की मराठीमध्ये फार ग्रेट असं लिहिलं जातं. आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. कोलंबिया विद्यापीठात जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला एका गोष्टीचा फार आनंद वाटेल किंवा अभिमान वाटेल की कोलंबियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाताना मधल्या पोर्चमध्ये एक मोठा फोटो लावलेला आहे. तो फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आंबेडकरांच्या त्या फोटोखाली काय लिहिलेलं आहे त्यांनी, जगातला सर्वात हुशार माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी नेहमी हे सगळं अभिमानाने यासाठी सांगतो की आंबेडकर, बाकी त्यांनी संविधान लिहिलं आणि काय लेबर मिनिस्टर होते आणि काय काय केलं, पण आंबेडकर मराठी होते याचा सगळ्यात मोठा मला अभिमान. ज्ञानोबा मराठी होते याचा आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणजे विजय तेंडुलकर मराठी आहेत, जयंत नारळीकर मराठी आहेत, काकोडकर मराठी आहेत, आमचे रघुनाथ माशेलकर मराठी आहेत. ही सगळी सायंटिफिक मंडळी आहेत जी जगाच्या मोठ्या मोठ्या अशा ह्याच्यावर असतात, पण ती मराठी आहेत याचा एक अभिमान मला वाटतो. अगदी इन्फोसिसच्या त्या सुधाताई आहेत, सुधा मूर्ती,
या सुधामूर्ती कर्नाटकामधल्या आहेत आणि त्या मराठी शिकलेल्या आहेत, उत्तम मराठी त्या बोलतात आणि कदाचित मराठी बोलतात म्हणूनच त्या इतक्या कॉन्फिडंट आहेत. म्हणजे मला आठवतं की त्यांना टाटामध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलं तर टाटाची पद्धत अशी होती की बायकांना नोकरी द्यायची नाही. तर इंटरव्ह्यू घेताना जेव्हा तिला सांगितलं नाही की तुम्हाला नोकरी करता येणार नाही, का आमची पॉलिसी आहे की बायकांना आम्ही नोकरी करू देत नाही इकडे वगैरे, तर त्यांनी टाटांनाच विचारलं होतं, मला एक कारण सांगा तुम्ही की का नोकरी देत नाही बायकांना म्हणून. आणि टाटा हडबडले, उत्तर देता येईना कारण नुसतीच पॉलिसी होती, त्याच्यामागे कार्यकारण काहीच नव्हतं ना. आणि बाईंनी सगळं सांगितलं असतं की कशामुळे मला नाकारता तुम्ही नोकरी, प्रेग्नन्सी, मी प्रेग्नंट राहीन आणि मी रजेवर जाईन म्हणून नाकारता, माझी इफिशियन्सी कमी आहे म्हणून नाकारता, मी हुशार नाही म्हणून नाकारता, सगळं माझ्याकडे आहे, सगळ्या डिग्र्या, सगळ्या फर्स्ट क्लास स्कॉलरशिप आणि गोल्ड मेडल सगळं आहे, आता का नाकारता. आणि त्याच्यामुळे टाटामध्ये लागणारी पहिली भारतीय स्त्री किंवा स्त्री म्हणजे सुधामूर्ती आहेत. कुठून येतो हा कॉन्फिडन्स, कुठून येतो हा विश्वास, कुठून येतं हे सगळं बोलणं, तर हे तुमच्या बीजामध्ये असतं कुठेतरी. आणि मला नेहमी असं वाटतं, ज्यांनी शिवरायांचा इतिहास वाचलेला आहे, ज्यांनी आंबेडकरांचा इतिहास वाचलेला आहे, ज्यांनी महात्मा फुल्यांचा इतिहास वाचलेला आहे, सावित्रीबाईंचा इतिहास ज्यांनी वाचलेला आहे, त्यांना कधीही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुम्ही नंबर 1च आहात असं तुम्हाला फील येईल. त्याच्यामुळे या निमित्तानं सगळा हा मराठीचा घोष करताना फार बरं वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी परत परत सांगाव्या असं वाटतं. मी नेहमी असं सांगतो की मी आता उदाहरणार्थ गावाकडे शिकलो, त्याच्यामुळे ते आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा, हे जी लय आहे ना, ही लय माझ्या अंगामध्ये आहे. या लयीमध्ये मी लिहू शकतो आणि ह्यातला जो गोडवा आहे तो मला भयंकर आवडतो. किंवा ते आणखीन धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली तरा निजवरा विमान उतरायाची, यातलं पण लय मला माहिती आहे. किंवा अगदी रात्र काळी घागर काळी यमुना जळी ती काळी हो माळ, गुंथ काळी बिलबळ काळी गळामुखी कावळी काळी हो माळ. हे सगळं जे आहे ना, भजन आहेत, आपल्या आरत्या आहेत, एवढंच काय सगळे हिंदी गाणी आहेत ना, ती हिंदी गाणीसुद्धा मी कोळून प्यायलेलं आहे. कविता लिहिणं म्हणजे केवळ मराठी कविताच वाचणं आणि पाठ्यपुस्तकातल्याच कविता वाचण्याचं नाही, की तुम्हाला खूप सुंदर आवडणारी हिंदी गाणी सगळी आहेत ना. मी लहानपणी गावी होतो आणि इतकी गाणी ऐकलेली आहेत की मला असं वाटतं की अर्धं माझं सगळं जे भरणपोषण आहे ना कवितेचं, ते त्या सगळ्या गाण्यांवर झालेलं आहे. ऑफकोर्स तुम्ही कशातून काय घेता, किती चांगलं घेता, यावर सगळं असतं. मात्र हे सगळं करताना परवा जावेद अख्तरचं मी एक इंटरव्ह्यू वाचला आणि माझ्या लक्षात आलं की काय विलक्षण पद्धतीनं तो विचार करतो. तो म्हणाला की गालिबने जे लिहिलं आहे ते जगात कुठेही तो लिहू शकणार नाही नसता, तो भारतीय आहे म्हणून त्यांनी हे लिहिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. गालिब जरी मुसलमान असला तरी हिंदू धर्माच्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर इतका प्रभाव होता, कारण बनारसमध्येच होते ते. आणि त्याच्यामुळे जर का ते अशा पद्धतीचं लिहित असतील की हम जल रहे हैं या हमारे दिल को जलाव मत, असं जर का ते लिहित असतील तर याचं कारण काय, देह जाळणं ही फक्त भारतामध्येच गोष्ट होते, जगाच्या कुठल्याही भागात होत नाही. त्याच्यामुळे जाळण्याचा संदर्भ आलेला कुठलाही शेर हा फक्त भारतातलाच असतो. आणि त्याच्यामुळे खूप सुंदर सुंदर शेर आहेत, ते सगळे भारतात लिहिले गेलेले आहेत. म्हणून गालिब आपला भारतीय आहे आणि म्हणून त्याचं लिखाण हे भारतीय आहे. तसं मराठी असणं नावाची गोष्ट जी आहे ती तुमच्या एकदा हाडात आलीत की तुम्हाला अनेक संदर्भ मराठी संदर्भ म्हणून बघायला मिळतात किंवा तुमच्या अंगामध्ये असतात. त्याच्यामुळे जेव्हा मी कधी मैं नजर से पी रहा हूँ ये समा बदलना जाए ना झुकाओ तुम निगाहें कहीं शाम ढलना जाए, असं एखादा मी शेर ऐकतो तेव्हा मी कान टवकारतो. आणि मग त्याचा पुढचा शेर असा असतो की माझं हृदय एकदम खलास होऊन जातं. तो शेर असा आहे की मुझे फूंकने से पहले मेरा दिल निकाल लेना, मुझे फूंकने से, मला जाळण्याच्या अगोदर माझं हृदय काढून ठेवा. मुझे फूंकने से पहले मेरा दिल निकाल लेना, मेरा दिल निकाल लेना, कि ये है किसी की अमानत मेरे साथ जल न जाए, मैं नजर से पी रहा हूँ
ये समा बदलना जाए. तर अशा पद्धतीनं सगळं जे गोड गोड आहे ते कवितेच्या वाट्याला येतं आणि म्हणून आपण कवी म्हणून असं मोठे होतो. अनेक लेखक आहेत, कादंबऱ्या लिहितात, कथा लिहितात, पण तुमच्या लक्षातच झालं की कवी लोकांना फार जास्त ॲक्सेस असतो है ना. कवी संमेलनं होत असतात. कथाकारांची संमेलनं बघितलेली नाहीत आम्ही. कादंबरीकारांनी बसलेत असे एकत्र असं कधी बघितलेलं नाही. कवी लोकांना हा खूप मोठा मान मिळतो, कारण फार कमी शब्दामध्ये सांगण्याचं जे असतं ना. एक शेवटची कविता म्हणून मी थांबतो. ती कविता आपल्याशी संबंधित आहे म्हणून मी म्हणतो. एक तिरोडकर नावाचे आमचे मित्र आहेत, शशिकांत तिरोडकर. त्यांनी मिठी नदीमध्ये 2005 साली जो गोंधळ झाला होता ना, 26, 27, 28 जुलै 2005 सगळी मुंबई पाण्याखाली बुडाली होती आणि मिठी नदीने हा सगळा पराक्रम केला होता. आणि ह्या मिठी नदीने पराक्रम केल्यावर आमच्या तिरोडकरांच्या मनात आलं की एवढी छोटीशी नदी जी अशी तिकडून दहिसरवरून निघते आणि माहीमला संपते, एवढी छोटी नदी हिने एवढा मोठा पराक्रम केला कसा? अख्खी मुंबई बुडवली एवढी मोठी. आणि मग त्यांच्या वाचनात एक गोष्ट आली की या मिठी नदीचा उल्लेख कोणीतरी नाला असं केला होता, रिपोर्टमध्ये नाला असं केला होता. तेवढं फक्त वाचलं आणि त्यांना फक्त 8 ओळी सुचल्या. नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. भर पावसात तिचं ह्या महानगरीवरचं प्रेम आटलं. केव्हापासून ती या पावसाचीच वाट पाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली आणि नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. 3 दिवस उभा ठाकला पाऊस तिच्या पाठी आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. सारे म्हणतात आता तिनं केला घात, पण नदीला नाला करण्यात त्यांचाच होता हात. नदीला नाला करण्यात त्यांचाच होता हात. तिनं हेका सोडला नाही, नुकसान होणारे जाणलं, पण मिठी नदी हे बुजलेलं नाव परत सातबाराला आणलं. मिठी नदी हे बुजलेलं नाव परत सातबारा नावाची गोष्ट आली की आपण कान टवकारतो. कारण आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग म्हणजे सातबारा आहे. सातबारा नाही तर तुमची ओळख नाही. आणि अशा गोष्टी जेव्हा कवितेत येतात तेव्हा आपल्याला कळतं की ही आपली कविता आहे, कारण याच्यात सातबारा आहे. तर मला नेहमी असं वाटतं, एकदम नवीन आता अलीकडे मला सुचलेलं आहे की आमचा जो सातबारा आहे ना आमच्या कवी लोकांचा, त्याच्यातच कविता आहे. त्याच्यामुळे आम्ही सतत कविता म्हणत असतो, कविता गात असतो. माझ्यासमोर आता जितू आहे, वैभव आहे, आमचा रवी आहे, आमचे गजानन सर आहेत, अनेक लोक आहेत, मॅडम आहेत. गेल्या वेळी आपण होतो एकत्र मला वाटतं ना. तर ही सगळी लोक हे सांना बघलं. आमचा रवी जाधवने आज माझी व्यवस्था केली, मला घेऊन आला. आणि अनेक लोक आहेत की अनेक वेळा भेटलेली आहेत. पण मला असं सतत वाटतं की कविता नावाची गोष्ट, साहित्य नावाची गोष्ट ही तुमच्या आजूबाजूला पाहिजे. विजय तेंडुलकर तुम्हाला माहीत पाहिजेत, रत्नागिरी मतकरी तुम्हाला माहीत पाहिजेत, गोविंदाग्रज तुम्हाला माहीत पाहिजेत, वसंत कानेटकर तुम्हाला माहीत पाहिजेत. इतकी सुंदर सुंदर, आता मी कविता म्हणतो म्हणून नाही तर मी अशा अनेक डायलॉग पण म्हणून थाकतो. इतकी सुंदर डायलॉग आहेत. म्हणजे कानेटकरांच्या नाटकामध्ये एक डायलॉग आहे, तो कधी विसरू शकणार नाही. बेईमान नावाचं नाटक आहे. खूप प्रेम आहे एकमेकांचं आणि अचानक त्या प्रेमामध्ये बाधा येते आणि एकमेकांचे शत्रू होतात. एक असतो मालक, दुसरा होतो युनियन लीडर. आणि मग त्यांची दोस्ती इतकी तुटते, पण प्रेम असतं. दोस्ती तुटली, संबंध तुटले, पण प्रेम अबाधित आहे. आणि एकदा तो मित्र म्हणून जेव्हा समोर येतो ना तेव्हा तो नुसतं एकच वाक्य बोलतो की मित्रा, तू असेपर्यंत मी काही करू शकणार नाही आणि तू गेल्यानंतर मी काही करेन त्याला अर्थच उरणार नाही. अशा पद्धतीचं वाक्य. काय सुंदर सुंदर वाक्यांची पखरण अशी केलेली आहे. कुठली पण तुम्ही सूररावधी नावाचं नाटक घ्या, कट्यार काळजात घुसली नाटक घ्या, तर नाटकं नुसते अशी एक एक नाटक म्हणजे असं सुभाषित आहेत सगळी. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं हे सगळं आपलं मराठी धन आहे. कधीही कपाटातून पुस्तक काढावं आणि हे वाचावं आणि श्रीमंत व्हावं. तर असा श्रीमंत होण्याचा आजचा दिवस किंवा त्या श्रीमंतीचे सगळे पुरावे देणार आजचा दिवस आज केवळ इथे नाही तर जगभर सगळीकडे मराठी भाषा दिन साजरा होतो. आणि याचा खूप अभिमान मला वाटतो. एकदा विश्वसाहित्य संमेलनाला आम्ही सिंगापूरला गेलो होतो. तर मी आपल्या मनामध्ये असलं की सिंगापूरचे लोक काय करणार साजरा, आम्ही मराठी कवी इकडे मराठी कविता लिहितो आणि इकडचे लोक काय तिकडे बाहेर नोकरीसाठी गेले, मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी गेलात तुम्ही देश सोडून, तुम्ही कसला मराठीचा उत्सव करता.
असं एक माझ्या मनात जरा होतं, थोडासा ग असा होतो. तेव्हा आम्ही गेलो तर मोठ्या थाटामध्ये गेलो तिकडे आणि गेलो आणि माझ्या काळजाचं पाणी झालं. थिएटरमध्ये गेलो आणि मी पाहिलं अशा 30 तरुण मुली होत्या. त्या नऊवारी साडी नेसून लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं म्हणत होत्या तिकडे. आणि मी शहारून गेलो की साता समुद्रापार मराठीचं हे गीत, मराठीचं अभिमान गीत एवढं म्हणतात, ह्याच्यासारखा दुसरा आनंदाचा भाग नाही. तेव्हा तो आनंद ज्यांनी दिला त्या सगळ्या कवींना मी अभिवादन करतो, सगळ्या लेखकांना अभिवादन करतो. आणि एक लाभले आम्हास आपण सगळेजण म्हणू का, म्हणू शकू, म्हणाल तुम्ही? म्हणजे मी मगाशी म्हटल्याचा अर्धा भाग असा आहे की मी तरी ते कविता म्हणतोच आहे, हे सगळं तुम्ही हसताय वगैरे ठीक आहे, पण तुम्ही कधी काय म्हणणार, तर तुम्ही पण म्हणा माझ्याबरोबर. म्हणाल मी एक ओळ म्हणतो, तुम्ही म्हणायची पुढची. बघूया या एम्पी थिएटरमध्ये आपला आवाज कसा घुमतो ते, आणि कोणी रेकॉर्ड करत असेल तर ते कळेल तुम्ही किती सुरात म्हणताय ते. ओके. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, मानतो बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी, मानतो मराठी. गझल सम्राट सुरेश भटांच्या रचनेनं या कार्यक्रमाचा अतिशय सुरेल असा सांगता कविवर्य अरुण म्हात्रेंनी केली. जवळजवळ 1.25 तास आपण सारेजण या मराठी कवितेच्या आणि मराठी साहित्याच्या गंगोघात नाहून निघालेलो आपण सर्वांनी या निमित्तानं अनुभवलं. आजचा मराठी भाषा गौरव दिन सर्वार्थानं सार्थ झाला असं जे आपल्या मनात आहे, ती अरुणजींसाठी पुन्हा एक वार जोरदार टाळ्यांचा गजर करत आपण त्यांचं आभार व्यक्त करूया आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वयाच्या 70ीतही, म्हणजे अरुण म्हात्रेंना आवडणार नाही हो ते 70 वर्ष होत आहे ते सांगणं, पण गेली 50हून अधिक वर्ष मराठी साहित्याचा हा खऱ्या अर्थानं मानदंड असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितच मराठी साहित्याला एक वेगळा आयाम देणारं हे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचे मनपूर्वक आभार मानत सन्माननीय महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर साहेबांनी हा कार्यक्रम करण्याची संधी, मान्यता उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या उपस्थितीबद्दल निश्चितच आभार आहेतच. सन्माननीय अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ साहेबांचे मनपूर्वक आभार. सर्व सन्माननीय विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारीवृंद आणि पत्रकार मित्र यांचेही मनपूर्वक आभार. ज्येष्ठ माजी नगरसेवक सन्माननीय नामदेव भगत साहेब आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. सन्माननीय लोककवी जितेंद्रजी लाड, गजाननजी म्हात्रे, वैभवजी वराडी, रवींद्रजी आवटी, ज्ञानेश्वरजी भोईर ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुण म्हात्रेजींवरील प्रेमानं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेली आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार या निमित्तानं व्यक्त करतो. विविध वृत्तपत्र, वृत्तचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अरुणजींनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या पद्धतीनं आजचा दिवस हा त्यांच्या शब्दसुमनांनी या ठिकाणी बहरलेला आहे, तसंच आजच्या दिवशी काहीतरी एक मराठीसाठी आपलंही योगदान असावं, ही भूमिका आपण सर्वांनी जपा असं आपल्या सर्वांना नम्रतेचं आवाहन करतो आणि पुन्हा एक वार सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या मनामनात रिमझिमणारा स्वर आपण सारेजण अनुभवत या ठिकाणाहून जाणार आहोत आपापल्या कामाच्या ठिकाणी. आणि निश्चितच मराठी भाषेविषयीचं आपल्या मनात असलेलं प्रेम, असणारा अभिमान अभिव्यक्त करत आज या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या एकंदरीतच काव्यप्रतिभेला विनम्र अभिवादन करत आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.